न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। शालेय मुलीवर अत्याचाराच्या आठवडाभरात 12 घटना। बदलापूरमध्ये एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटतायत। अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताचं भयावह चित्र आहे। राज्यात गेल्या 10 दिवसात 8 जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचाराच्या तब्बल 12 घटना समोर आल्यात। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अकोला, लातूरमध्ये गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय। त्यापैकी 11 घटना या गेल्या 3 दिवसातल्या आहेत। महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या अशा या घटना आहेत। बदलापुरातील शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार 13 ऑगस्ट, पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न 15 ऑगस्ट, अकोल्यातील शिक्षकाकडून 6 मुलींचा विनयभंग 20 ऑगस्टला उघड, ठाण्यात मतिमंद मुलीवर अत्याचार 20 ऑगस्ट, नाशिकात 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार 21 ऑगस्ट, 4.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाडीची लातूरातील घटना उघड 20 ऑगस्ट, कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या 22 ऑगस्ट, मुंबईत अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार 21 ऑगस्ट, मुंबईच्या खारमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्यांकडून विनयभंग 21 ऑगस्ट, नागपूरच्या कामठी भागात 8 वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार 21 ऑगस्ट, अल्पवयीन मुलीवर तरुणीच्या मैत्रिणीच्या मदतीने मित्रांनी केला 2 अत्याचार 21 ऑगस्ट, चांदिवलीमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार 20 ऑगस्ट। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।